स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवीत, तैसे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. अर्थ: जसे एखादा पंडित लहान बाळाचा हात धरून अक्षरलेखन करवतो, तसे स्वामी समर्थ स्वतः आपल्या चरित्राचे कथन करवून घेत आहे. मी केवळ मती मंद, केवी वर्णू चरित्र गाद, परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती. अर्थ: मी अल्पबुद्धी आहे, इतके अगाध स्वामी चरित्र मी कसे वर्णन करणार, पण हा माझा छंद स्वामी समर्थ स्वतः पूर्ण करवून घेत आहे. ज्यांच्यावर प्रसादे करून मुडा होई शास्त्रज्ञान, त्या समर्थांचे चरण वारंवार नमित असे. अर्थ: ज्यांच्या कृपेने अज्ञ माणसालाही शास्त्रज्ञान प्राप्त होते, त्या समर्थांच्या चरणी मी वारंवार नमन करतो. कृपाळू होऊन समर्था वदवावे आपुल्या चरित्रा, श्रवणे श्रोतयांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो. अर्थ: हे कृपाळू समर्था, तुमचे चरित्र सांगण्याची कृपा करा, ज्यामुळे श्रोत्यांच्या हृदयात ब्रह्मानंद उत्पन्न होईल. सुरतरुची घेऊनी सुमने, त्यासीच अर्पावी प्रीतीने, झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे. अर्थ: कल्पवृक्षाची फुले जशी त्यालाच अर्पण करतात, तसे हा ग्रंथ स्वामी कृपेने झाला असून तो त्यांच्या चरणी अर्पण केला जात आहे. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती, कृपा करोनी मजवरती बडोद्या प्रती चालावे. अर्थ: मागील अध्यायाच्या शेवटी चोळप्पा स्वामींना विनंती करतो की कृपा करून माझ्यासोबत बडोद्याला चला. भाषण ऐसे ऐकोनी समर्थ बोलती हसोनी, मल्हार रावयाच्या मनी आम्हा विषयी भाव नसे. अर्थ: ही विनंती ऐकून समर्थ हसून म्हणाले की मल्हाररावाच्या मनात आमच्याविषयी श्रद्धा नाही, म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नभे उचित, अक्कलकोट नगरांत आम्हा राहणे आवडे. अर्थ: म्हणून त्यांच्या नगरात जाणे आम्हाला योग्य वाटत नाही, आम्हाला अक्कलकोटातच राहणे प्रिय आहे. ऐसे ऐकोनी आवानी चोळप्पा खिन्न झाला मनी, त्याने सत्वर येऊनी तात्यांप्रती सांगितले. अर्थ: हे ऐकून चोळप्पा दुःखी झाला आणि तात्काळ तात्यांना सर्व सांगितले. ऐसा यज्ञ व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. अर्थ: हा प्रयत्न व्यर्थ गेला याची जाणीव होऊन तात्या चिंतेत पडले. आपण आलेले कार्य सिद्ध होत नाही. परी पाहवा यज्ञ करोन ऐसा विचार केला मनी, मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. अर्थ: अजून प्रयत्न करून पाहावा असा विचार करून तात्यांनी धार्मिक अनुष्ठान सुरू केले. ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले, कार्यसिद्धीस न गेले खिन्न झाले मुख त्यांचे. अर्थ: अनेक उपाय केले तरी सर्व व्यर्थ गेले, कार्य सिद्ध झाले नाही आणि तात्या निराश झाले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी, तयांचे स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. अर्थ: मनात खरी भक्ती नसताना केवळ दिखाऊ साधना केल्याने स्वामी कसे प्रसन्न होतील. तयांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे, भक्तिविन हटयोगे स्वामी कृपा न होय. अर्थ: ढोंग व आडंबर करून भक्तीशिवाय हटयोग केल्याने स्वामींची कृपा मिळत नाही. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा. अर्थ: मग तात्यांनी ब्राह्मण बसवून गुरुचरित्राचा सप्ताह सुरू केला, स्वामी कृपा व्हावी म्हणून. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. अर्थ: तरीही समर्थ त्यांच्या वाड्यात आले नाही. तात्या अत्यंत अस्वस्थ झाले. मल्हार राव नृपाने पाठविले ज्या कार्यकारणे, ते आपुल्या हातून होणे अशक्य असे वाटते. अर्थ: मल्हारराव महाराजांनी जे कार्य सोपवले होते ते आपल्या हातातून होणे अशक्य आहे असे तात्यांना वाटू लागले. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी, आम्ही सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे.
अर्थ आता बडोद्याला जाऊन राजाला काय सांगावे आणि लोकांना कसे तोंड दाखवावे असा प्रश्न त्यांना पडला. ऐशा उपाय करोन न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतीस. अर्थ अनेक उपाय करूनही स्वामी प्रसन्न झाले नाहीत, म्हणून आता कपट युक्ती करून स्वामींना पळवून नेण्याचा विचार केला. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, हे नेने तो मती मंदी, म्हणून योजली कपटयुक्ती, परी ते सिद्धीत न जाय. अर्थ स्वामी हे साक्षात ईश्वर आहेत हे न समजल्यामुळे ही कपटयुक्ती केली, पण ती कधीही यशस्वी झाली नाही. असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी, मेन्यात घालोनी स्वामींसी ताता साहेब निघाले. अर्थ एका दिवशी योग्य वेळ साधून तात्यासाहेबांनी स्वामींना पालखीत बसवून निघण्याचा प्रयत्न केला. कडमगावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेनाला, अंतरसाक्षी समर्थांना गोष्ट विदित झाली. अर्थ कडमगावच्या मार्गावर अर्ध्यावर असताना सर्व काही जाणणाऱ्या समर्थांना हा प्रकार समजला. मेन्यातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. अर्थ स्वामी पालखीतून उतरले आणि पुन्हा अक्कलकोटात आले, असे अनेक वेळा झाले, हा उपायही फसला. मग पुढे राजवाड्यांत जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. अर्थ नंतर स्वामी राजवाड्यात जाऊन राहिले, तेव्हा सर्व उपाय संपल्याने तात्यांनी हात टेकले. या प्रकारे यज्ञ केले, परी तुतुके व्यर्थ गेले, व्यर्थ दिवस गमाविले, द्रव्य वेचिले व्यर्थची. अर्थ अशा प्रकारे केलेले सर्व प्रयत्न व्यर्थ गेले, वेळ आणि पैसा दोन्ही वायाला गेले. मग अपयशाते घेऊनी बडोद्यासी आले परतुनी, समर्थ कृपा भक्ती वाचोनी, अन्य उपाय न होय. अर्थ अपयश घेऊन ते बडोद्याला परत गेले, भक्तीशिवाय समर्थ कृपा मिळत नाही हे स्पष्ट झाले. परी मल्हार राव नृपती, प्रयत्न आरंभिती पुढती, सर्वत्रांसी विचारती, कोण जातो स्वामींकडे. अर्थ मात्र मल्हारराव महाराजांनी पुन्हा प्रयत्न सुरू केले आणि सर्वत्र विचारणा केली, कोण स्वामींकडे जाईल. तेवी मराठा उमरराव, नृप कार्याची धरून हाव, आपण पुढे झाला. अर्थ तेव्हा एक मराठा उमराव राजकार्य करण्याच्या उत्साहाने पुढे आला. स्वामी कारणे वस्त्रेभूषणे, धन आणि अमोल रत्ने देऊनी त्याजवळी नृपाने आज्ञा दिली जावया. अर्थ राजाने त्याला वस्त्रे, दागिने, धन व मौल्यवान रत्ने देऊन स्वामींकडे जाण्याची आज्ञा दिली. तो येऊनी अक्कलकोटी, घेतली स्वामींची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी, स्वामींपुढे ठेविले. अर्थ तो अक्कलकोटात येऊन स्वामींची भेट घेतो आणि सोन्याच्या ताटात भेट वस्तू ठेवतो. ती पाहून समर्थांना तेव्हा अनिवार्य क्रोध आला, यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले. अर्थ ते पाहता समर्थांना प्रचंड क्रोध आला आणि यशवंताकडे पाहून ते बोलू लागले. अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याच्या चरणी, ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोध बोलले. अर्थ अरे बेड्या आणा आणि याच्या पायात घाला असे समर्थांनी 3 वेळा क्रोधाने सांगितले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी, पळाले तोंडचे पाणी, लटलटा कापू लागला. अर्थ स्वामींचा क्रोध पाहून यशवंतराव भयभीत झाला, त्याचा थरकाप उडाला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्यासी सांडोनी. अर्थ थोड्याच दिवसात यशवंताला तात्काळ बडोद्याला येण्याची आज्ञा आली. साहेबा विषप्रयोग केला, मल्हार रावी आळा आला, त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. अर्थ राजावर विषप्रयोगाचा आरोप झाला आणि त्या प्रकरणात यशवंताला दोषी धरले गेले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली, अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र.
अर्थ यशवंताच्या हातापायात बेड्या पडल्या आणि स्वामींच्या वचनाची सत्यता प्रकट झाली. ही लीला सर्वत्र प्रसिद्ध झाली. समर्थांची अवकृपा जयावरी त्याच्या कष्टी होती शरीरी. कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय. अर्थ ज्यावर समर्थांची अवकृपा होते त्याला दुःख भोगावे लागते आणि ज्यावर कृपा होते त्याला पूर्ण आनंद प्राप्त होतो. महासमर्था भक्त पालका अनादि सिद्धा जगत नायका निशिदिनी शंकर सखा विष्णूची या मनी वसे. अर्थ हे महासमर्थ भक्तांचे रक्षण करणारे अनादि सिद्ध जगाचे स्वामी तुम्ही शंकराचे सखा असून विष्णूंच्या हृदयात वास करता. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिशोध षष्टमाध्याय गोडहा. अर्थ अशा प्रकारे नाना कथा असलेला भक्तांना आनंद देणारा हा श्री स्वामी चरित्र सारामृताचा गोड 6वा अध्याय संपन्न झाला. श्री स्वामी चरणार्पणास्तु. अर्थ हे सर्व स्वामींच्या चरणी अर्पण असो. मंगल असो.